त्याचे 2 तुकडे झाले आणि त्याच्यामध्ये एक माऊली तिकडून चालली होती आणि एक मुलगा तिकडून जात होता. त्या माऊलीने काय केलं, ती एक अर्धी काटकी उचलली आणि त्या पोराने एक अर्धी काटकी उचलली. माऊली आपल्या घराकडे निघून गेले, तो मुलगा आपल्या घराकडे निघून गेला. बस. आणि झालं काय, आता घराच्या अंगणामध्ये वत्तल होतं, पाणी तापवायचं चूल होती, त्याच्यामध्ये तिने ती वाळलेली काटकी टाकली. काय झालं, जाळ लागला, भुरकन जळून गेली आणि जळाल्यावर त्याची काय झाली, राग झाली. तो जो मुलगा होता त्याने ती काटकी आपल्या घराकडे नेली. त्याच्या घरामध्ये चालला होता होम, यज्ञ चालला होता. तरी त्या काटकीच्या अशा भीत लांबर अशा समिधा तयार केल्या आणि त्या होमामध्ये टाकल्या. त्याची काय तयार झाली, रागच तयार झाली. बरं, आता पुढचं तुम्ही सांगायचं. बरं, मी प्रश्न विचारले. अंगणामधल्या चुलीमध्ये राख झालेली ती काटकीची राख ती दुसऱ्या दिवशी काय कामाला आली, कुंडात टाकायला, नाहीतर भांडी घास. आता कोणी घासत नाही म्हणा, हा, पहिले भांडी घासायचे, भांडी घासायच्या कामाला आली, नाहीतर उकंडावर टाकली. चुलीमध्ये गेलेल्या काटकीपासून झालेली राख भांडे घासायच्या कामाला आली आणि भांडे घासल्यानंतर त्याच्याबरोबर ती नालीमध्ये गेली. ठीक आहे. आणि यज्ञामध्ये जी काटकी पडली त्याचं काय झालं, हा, त्याची राख झाली, पण त्या राखेला नाव काय, भस्म. आणि ते भस्म काय केलं, कपाळाला लावलं. काटकी एकाच झाडाची, एकाच वाऱ्याच्या झुळकीनं पडलेली, पण दोघांमध्ये बदल किती झाला, एक चिखलामध्ये नालीमध्ये गेले आणि एक कुणी चांगल्या शिवभक्तांना आपल्या मस्तकावर लावलं. ही काटकी म्हणजे आपली काटकी नाही, रस्त्यावर पडलेली. हे आहे आपलं कर्म, ही आहे आपली संपत्ती. हे आपण 2 ठिकाणी उपयोगाला आणतो. कधी कधी माणसं इतकी वाईट कर्म करतात की त्याचा परिणाम इतका वाईट असतो, आणि कधी कधी काही माणसं इतकं चांगलं कर्म करतात की त्याचा परिणाम इतका चांगला असतो. समजायचं हे यज्ञामध्ये गेलं आणि हे नालीमध्ये गेलं. आता आपण केलेलं कर्म, आपण केलेला धनाचा संचय, आपण केलेलं नावलौकिक, आपण हे सगळं मिळवलेलं, ह्याचं काय करायचं, हे आपल्या हातात आहे का दुसऱ्याच्या, आपल्या हातात. आपण हे ठरवायचं. संपत्ती असेल, तुमच्याकडे एक 25 वर्षापूर्वीची नोट आहे का कुणाकडे, 25 वर्षाखाली, चल ना, बरोबरच आहे. अहो 5-7 वर्षाखाली 16 मध्ये तयार झालेली 2000ची नोट बंद पडली. 25 वर्षाखालच्या नोटेचं काय भरोसा, आता चालतच नाही. म्हणजे मला काय सांगायचं आहे, संपत्ती नावाची गोष्ट कालची आज चालेलच असं नाही. डिस्कनेक्टेड. पण मला सांगा, 25 वर्षापूर्वी जर एखाद्या दानपेटीमध्ये जर आपण काही 4 पैसे टाकलेले असले तर ते पुण्य आपल्याकडे असेल का गेलं असेल, ते असेल ना, कधीतरी उपयोगाला पडतं. बरं लक्षात घ्या, पुण्य संचय कधीतरी उपयोगाला पडतो.
कधी ना कधी त्याचा उदय होतो आणि त्याचं फळ आपल्याला मिळतं. बर, 25 वर्षाच्या पूर्वी जर एखाद्या माणसाकडे जर समजा काही थोडं ते हे आहे आणि ते जर एखाद्या चोरानं चोरून नेलेलं असेल तर त्याचा काही उपयोग? त्याचा काय उपयोग? व्यसनामध्ये जर गेला असलं काही धन, त्याचा काही उपयोग? बाकीच्या धनाचा काही उपयोग होत नाही. जे सदाचारामध्ये गेलं त्याचा उपयोग असतो. आता हे आपल्या आयुष्याचं असंच आहे की नाही? माझ्या माहितीप्रमाणे झोपेमध्ये गेलेला काळ मी फार चांगला समजतो. बरं, तुमचं काय मत आहे? कसं आहे? मला गणित सांगतो. 7 तासापर्यंत घेतलेली झोप आपल्या फायद्याची असते आणि जर कोणी 9 घंटे 10 घंटे झोपत असतील तर मग ते काय? ते तोटा आहे. ते काही वस्तू योग्य नाही. 7 घंटे झोपेमध्ये गेलेला काळ चांगला आहे. हा, आता गप्पा मारत बसलेला काळ कसा आहे? चांगला आहे ना? इकडे यमुनाबाईच्या घरी काय झालं, रामरावच्या घरामध्ये कसं झालं, छगनच्या पोराचं काय झालं, ह्या गप्पाचं काय असतं? रंगतात. हा, रंगतात, पण त्याचं काही फल आहे का? माझं असं म्हणणं नाही बरं तुम्ही बंद करा म्हणून, करत असला तर बिलकुल गप्पा मार, काही हरकत नाही, पण त्याचं फल काय? ऐका बरं, एखादी व्यक्ती कीर्तनाला गेली, झोपले. झोपू नये, पण काय झालं? झोपले. तरी थोडं तर पुण्य मिळेल की नाही? बर, 2 तास कीर्तन जर ऐकलं तर त्याचं काय होईल? त्याचं तर भरपूर पुण्य मिळेल. 2 तास कीर्तन ऐकल्यावर पुण्य मिळेल. मग 2 तास इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्यावर काही थोड्या वेळाचं तर म्हणून काळ सार्थक लावावा. शहाण्या व्यक्तीने आपला काळ सार्थक लावा. एक सांगू का, आपण संसारी माणसं आहोत. संसारातले सगळे कामधंदे करावे. आपण संसारात राहतो म्हणल्यावर घर झाडावं लागेल की नाही? झाडावं लागेल. स्वयंपाक करावा लागेल की नाही? नाहीतर लग्न झालं 15 दिवस झाल्यावर सासूला विचारलं, सुरेने तुला काय काय येते स्वयंपाक घरातलं? तिने म्हणली मला एकच येते. म्हणलं काय? मोबाईलवर मागवता येते. एवढं शिकवली म्हणली माझ्या आईने. काय शिकवलं? काय काय मागवायचं सांग. इडलीची ऑर्डर देऊ? आणि असं नाही जमत, तुम्हाला करावं लागेल. घरातलं सगळं करावं लागेल. माणूस आहे ना, काहीतरी व्यवहार करावा लागेल. ठीक आहे ना? आपण संसारी व्यक्ती आहोत, त्याचा सगळा व्यवहार केला पाहिजे. पण त्याच्यामधून थोडासा काळ आपल्याला सदाचारामध्ये घालवण्याची फार आवश्यकता असते. पैसा आणि वेळ वाया घालवू नये म्हणे. पैसा आणि वेळ वाया घालवावा नाही. थोडा थोडा पैसा जसा आपण साचून ठेवतो. तुमच्यापैकी किती बहिणी आपले 1,500 रुपये मालकाला देतात सांगा? काय करतात? हा, कोणी देत नाही. अजिबात. त्याचं काय करतात? इथे कोणतर अशी आहे बरं, मला आता नाव लक्षात येतं का नाही, ते 1,500 रुपये असे साचवून ठेवले तर त्याच्यात यात्रा करायला लागली. कोण आहे? जाऊन आलो, आता इकडे आलो. वा वा, ज्यांनी ज्यांनी असं केलं त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. अहो, आपल्याला मिळालेला जो धनाचा संचय आहे तो कुठं खर्च केल्यानंतर त्याचं काय मिळतं? ठीक आहे, तुम्ही जा, त्या धनाचा उपयोग घरासाठी पण कराच, काही हरकत नाही. पण त्यातल्या त्यात त्या धनाचा उपयोग चिरकाल पुण्य ज्याच्याने मिळतं त्याच्यामध्ये खर्च करावा. त्याचं जे फल आहे की नाही, कदाचित तुम्हाला आज नाही दिसणार. भागवतामध्ये एक प्रकरण आहे.
सुदामदेव जेव्हा भगवंताच्या द्वारकेमध्ये आले, आता इथले आले का खालचे आले मला माहित नाही, द्वारकेत आले असं वर्णन आहे. द्वारकेमध्ये जेव्हा भगवान परमात्माच्या आले, थांबले. जात असताना त्यांनी घरी आल्यानंतर, भगवंताच्या घरी आल्यानंतर देवाला पोहे दिले होते. 4 मूठ पोहे दिले होते. आपल्याकडे पोहे म्हणतात, तिकडे तांदूळ म्हणतात. 4 मूठ 4 मूठ पोहे दिले. जेवण वगैरे झालं. त्या दिवशी राहिले. दुसऱ्या दिवशी निघाले जायला. आणि देवाने काही दिलं नाही. बरोबर, आमच्याकडे तर काही काही महाराज लोक सांगतात, ते घरी आल्यावर म्हणे त्याला स्नान वगैरे घातलं आणि त्याला एक धोतर नेसायला दिलं, एक उपरणं घालायला दिलं, जेवायला वगैरे दिलं, गंध वगैरे सगळं असं छान पूजा वगैरे केली. त्या दिवशी मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी जेव्हा निघाले की नाही, त्यावेळेस त्याला सांगितलं, हे तुझे कालचे कपडे, हे घालून ते पितांबर ते हे काढून ठेव म्हणे. असं सांगतात. भागवतात काही नाही, पण आमचे काही काही महाराज लोक रंगवतात फार छान. देवानी त्याच्याकडे दिलेले नवे कपडे काय केले, काढून घेतले आणि जुने घालून जा म्हणलं. आणि मग सुदामदेव जेव्हा, भागवतामध्ये वर्णन आहे, सुदामदेव जेव्हा निघाले ना वापस, सुदामदेवाला प्रश्न एक विषयच कळे ना. देवाच्या घरी गेल्यानंतर देवानी आपला आदर सत्कार किती छान केला. कोहम दरिद्र पापी यार व कृष्ण श्रीनिकेतन. लक्ष्मीपती कृष्ण कुठे, मी अकिंचन कुठे, पण मला मित्र म्हणून, मला ब्राह्मण म्हणून त्यांनी मला आलिंगन दिलं, त्यांनी मला हाताला धरून आत गेलं, माझी पूजा केली, मला किती छान सन्मान केला, सगळ्याच्या मध्ये मला बसवलं, सगळ्यांशी समोर माझ्याशी किती प्रेमाने भगवंत राहिले. तेवढं प्रेम केलं भगवान परमात्म्याने. पण मनामध्ये पुन्हा प्रश्न आला, एवढं प्रेम जर माझ्यावर केलं असेल, उगा एक 10 सोन्याच्या मोहरा जर दिल्या असत्या, काय भाव चालू आहे? 1,27,000 झाले. काय तुम्हाला कोणी यायच्या आधी घेतले की नाही? खरं 27 झाले. गावाकडे गेल्यावर घ्या बरं थोडं थोडं. दिवाळीच्या आधी जर गेलात, का फोन करून लगेच हे करतात. इथून इथं घेतल्यावर तर फार चांगलं झालं. बापरे, उगा 1.25 लाख जरी धरले आपण, उगा 5 जरी दिले असते एका तोळ्याचे, तोळा म्हणजे राहतंय किती, भारी झालं असतं की नाही. पण काय कमाल असेल. ह्या कंजूस तर म्हणता यायचं नाही ना. एवढा कंजूस. बर त्याच्याकडे थोडं आहे म्हणून असतं तर ठीक होत. किती होतं सोनं? नगरी सोन्याची. बरेच जण इथं आल्यावर इकडं तिकडे फिरे. मी म्हणलं काय झालं की दर्शन तर नाही, ते सोन्याचं कुठे बघायचं. कोण म्हणलं बरं? काकू तुम्ही म्हणलं का? सोन्या मला सगळे सोन्याची नगरी कुठे आहे? मी म्हणलं देवाने जाताना बुडवून टाकले. हा, रावणाची जाळून टाकली हनुमंतरायाने, आणि भगवंतानी एवढं नगर सोन्याचं असताना सुद्धा जाता जाता एखादी कडी जरी काढून दिली असती तर किती झाले असते. तर काय कंजूसपणा कुणाचा? देवाचा. 1 ग्राम भर सुद्धा मला सोनं दिलं नाही. का बरं दिलं नसेल? बरोबर आहे. सुदामदेव काय विचार करतात माहिती का? भगवंतानी मला भरभरून प्रेम दिलं. काय दिलं? प्रेम दिलं. सोन्याचा हार घातला एकाने, पण शिव्या देऊन घातला. असे 100-200 लोक आले होते. भरजरी आहेर केला. बसा आता आलात, न बोलवता
असं म्हणून पट्टा ओढून दिला आहे. खरं सांगा बरं, आवडेल का? पण काही दिलं नाही हो. सगळ्याच्या समोर अत्यंत प्रेम, हा माझा मित्र आहे जवळचा, असं म्हणून घेतल्यावर किती आनंद होईल की नाही. प्रेमाचे 2 शब्द बोलल्यावर आपण प्रसन्न होतो. भगवंतानी तर त्याला बाहेरच्या महालामधून हाताला धरून ओढत आणलं मध्ये. भागवतामध्ये असं वर्णन आहे, ज्या पलंगावर लक्ष्मीला बसण्याचा अधिकार नाही, रुक्मिणीला बसण्याचा अधिकार नाही, त्याच्यावर बसवलं. केवढा स्नेह केला माझा. त्या राजदरबारात ते लोक विचार करत होते, काय कमाल आहे म्हणे, कसला दरिद्री माणूस, किती हडकुळा, अंगावर कपडे धड नाहीत त्याच्या, पण आमचे परमात्मा एवढं त्याचं का बरं प्रेम आणि कौतुक करत आहेत. म्हणजे बघा, प्रेम तर भगवंताने भरपूर केलं, पण मला काय दिलं नाही, संपत्ती नाही दिली. का बरं दिली नसेल? चर्चा सुरू झाली. कुणाची? सुदामदेव. का दिली नसेल संपत्ती? आणि मग सुदामदेव या निश्चयापर्यंत आले, भगवंताने मला प्रेम दिलं. प्रेम हे शाश्वत आहे, प्रेम ही अविनाशी वस्तू आहे. आणि संपत्ती कशी आहे? शंकराचार्यांनी असं वर्णन केलंय, लक्ष्मी स्तोय तरंग भंग चपला. समुद्रावरची लाट जशी चपल असते की नाही, आता आहे लगेच विसर्जन पावते, लगेच दुसरी येते, तसं संपत्तीचा भरोसा नसतो. पाण्यावरच्या तरंगासारखी लक्ष्मी चंचल आहे. परमात्मा अशी चंचल वस्तू मला कशाला देते? म्हणून दिलं नाही. भागवतामध्ये एकादशी स्कंदामध्ये संपत्तीचे 15 अनर्थ सांगितले, 15 दोष सांगितलेले. संपत्तीमुळे काय काय होतं मी फक्त 3 सांगतो. संपत्ती कमवताना सहज मिळते का कष्ट केल्यावर मिळते? कष्ट केल्यावर मिळते ना, म्हणजे मिळवणं सोपं आहे. आता गावाकडे गेल्यावर तुम्ही एक काम करा, 5 लाख रुपये घरी घेऊन या, बँकेतून इकडून उसने घेऊन या, कुणाकडून कर्ज काढून घेऊन या, काही हरकत नाही. आणि काहीच नाही, हा बचत गटाचे उचला, आणि काही नाही, फक्त उशाला ठेवून 8 दिवस झोपायचं, आणि पुन्हा ते 8 दिवस झाले की वापस देऊन टाक. मला काय सांगायचं माहितीये का, असताना तर सुख देते का? आमच्याकडे एक माणूस सांग, सोन्याचे तसंच झाले, वाढत चालले, घेणं तर सोडा, आहे तेच कसं सांभाळायचं, अशी अवघड झाली. आमच्याकडे माणूस चांगलं निवांत होतं बरं. त्याला काय झालं, सासरवाडीच्यानी 2 लाख रुपये दिले, आणि ते 2 लाख रुपये घेऊन त्याने एक दुकान टाकलं. आता त्याला दिवसभर झोपायलाच मिळेल. अगोदर आराम होता की नाही. म्हणजे मला काय म्हणायचंय, संपत्ती कमवताना दुःख आहे, संपत्ती असताना दुःख आहे, आणि संपत्ती जर नष्ट झाली तर तरी दुःख आहे की नाही. म्हणून आये दुःखम व्यये दुःखम धिकर्तान कष्ट संश्रितान. मग मला सांगा, जी मिळाल्यानंतर, मिळवत असताना आणि नष्ट झाल्यानंतर दुःख मिळतं, अशी संपत्ती देव मला देतील कशाला? म्हणून भगवंताने मला संपत्ती दिली नाही. सुदामदेवाने 3रा विचार केला, देवाने मला संपत्ती का बरं दिली नसेल बरं? अरे म्हणे, बरोबर आहे की संपत्ती ही त्याची पत्नी आहे. लक्ष्मी कोण आहे? लक्ष्मी ही भगवंताची पत्नी आहे. भगवंत आपली पत्नी कशी दुसऱ्याला घेऊन जा बाबा म्हणतील? म्हणून भगवंताने मला संपत्ती दिली नाही. आणि 4थं कारण आहे, संपत्ती का बरं दिली नाही. मी जर संपत्ती घेऊन जर घरी गेलो तर माझं लक्ष देवामध्ये राहणार नाही. कुठं राहील? संपत्तीमध्ये राहील.
सुदामदेवाने हा फार महत्वाचा विचार केला की मला भगवंतानी काही दिलं नाही मिळत, तेच फार चांगलं झालं. देवाला फक्त एवढीच प्रार्थना केली, न मला तुझ्या संपत्तीची अपेक्षा, न मला कशाची अपेक्षा, फक्त तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ना ते मात्र शाश्वत राहू दे, ते नष्ट न होणार आहे. आपण सुद्धा यात्रेमध्ये बऱ्याच वस्तू घेऊन जातो घरी. किती दिवस टिकतात बांगड्या नेलेल्या? आमच्याकडे तर मागच्या वर्षी एका बाईने ते घोडे घेतले होते त्या कुठल्या तरी यात्रेमध्ये, ते घरी जाईपर्यंत त्याचे पाय मोडले. कृष्णेश्वरला आम्ही मागच्याच काय झालं होतं, उलट आलो होतो, कृष्णेश्वरून गावाकडे गेलो होतो. हा, येताना कृष्णेश्वर गेलो होतो आणि तिथं कृष्णेश्वर इतके छान घोडे होते. आणि नेमकं ते काय झालं, कुठे ठेवले की काय नाही, ते ह्याची गाडी होती ना सिटिंगची, बाजूला असं ते वरच्या बाजूला एक हे असतं बघा सामान ठेवायचं, तिथं ठेवलं आणि ते वरून पिशवी कोणतर ढकलली वाटतं, पायच मोडले. आता घोड्याचे जर पाय मोडले तर आता काय उपयोग आहे मला सांगा त्या घोड्यात. हा, बाकी सगळ्या गोष्टी नाशी आहे. म्हणून याच्यासाठी देवाकडे जायचंच नाही. मग देवाकडे जायचं कशासाठी? सुदामदेवाने भगवंताला प्रार्थना केली, देवा जन्म जन्मांतरामध्ये माझ्यावर असंच तुझं प्रेम राहू दे, हे मला दे. बाकी मला दुसऱ्या कुठल्याच गोष्टीची अपेक्षा नाही. काय करायचं? जगायला काय, गरीबही जगतो श्रीमंतही जगतो, नाही का? पण एखाद्या माणसाच्या घरामध्ये संपत्ती भरपूर आहे, पण परमात्म्याची कृपा नसेल तर मी फार भाग्यवान आहे की माझ्यावर भगवंताची कृपा आहे. हा, अर्थात देव इतके पण निष्ठुर नाहीत. देवाने काय केलं माहितीये का, तो घरी जाईपर्यंत गाव सोन्याचं करून टाकलं. देवाला विचारलं असं काय केलं? देव म्हणले सरप्राईज. सरप्राईज शब्दाचा मराठीत अर्थ काय माहितीये का? सुखद धक्का. हा, त्याची कल्पना होती की मला आता संपत्ती नाहीच दिली भगवान परमात्म्याने, घरी जाऊन बघितलं तर गाव सोन्याचं. हा, भगवान परमात्मा सगळ्या गोष्टी देतो, पण देवाला करण्याची प्रार्थना फार छान आहे. हे देवा, कृष्णत्वदीय पदपंकज पंजरांतम अद्यैव मे विशतुमान सराज हंसः. हे देवा, माझं जे मन आहे ना, ह्या मनरूपी मानस सरोवरामध्ये हरिरूपी हंसानी येऊन विहार करावा. म्हणजे माझ्या मनामध्ये कोण येऊन राहावं? माझ्या कृष्णाने येऊन राहावं. आणि कधी राहावं? अद्यैव. आज मी भगवंताचं दर्शन घ्यायला गेलो, अत्यंत सुंदर भगवंताचं दर्शन, इतकं सुंदर रूप भगवान परमात्म्याचं, ते मी डोळ्यामधून पाहिलं, ते भगवंताचं रूप मी माझ्या हृदयामध्ये साठवलं, ते तरळ व्हायला लागले. म्हणून देवाला प्रार्थना करतात, तेव्हा तुम्ही काम करा ना, आज येऊन माझ्या हृदयामध्ये निवास करा. ते म्हणजे आजच काय गडबड आहे, निवांत येतो नाही की दिवशी, नाही म्हणे आजच करा. म्हणजे का बरं? प्राणप्रयाण समये कफवात पित्तैहि कंठावरोधन विधौ स्मरण कुतस्ते. ज्या दिवशी मृत्यूची वेळ येईल त्यावेळेला एक घरघर म्हणून एक प्रकार असते, माहिती का तुम्हाला? हा, ते घरघरी लागली म्हणतात, कफ होतो, हा, बोलणं बंद पडतं, स्मरण होत नाही. आणि त्यावेळेस जर मला तुझं स्मरण झालं नाही तर मग माझ्या आयुष्याचा काय उपयोग? आणि त्यावेळेला मी तुझं स्मरण करेन आणि तू येऊन माझ्या मनामध्ये राहशील याची शाश्वती नाही. म्हणून एक काम करा, आजच येऊन राहा. हे भगवान, हे कृष्ण, मी तुझं दर्शन करायला आलो ना, आता एक काम करा, माझ्या हृदयामध्ये आजच येऊन तुम्ही निवास करा, जेणेकरून मृत्यूच्या वेळेला
जी अत्यंत पीडा आहे, अत्यंत वेदना आहे, त्यावेळेला मला तुझं स्मरण होण्याची शक्यता नाही. मला असं वाटतं आपण सुद्धा देवाला अशीच प्रार्थना करावी. आज दर्शन घेतलं ना, म्हणून पूजा तर करत जा, हरकत नाही, पण जिथं तुम्ही जाता ना त्या देवाला असं व्यवस्थित पाहायचं. जसं तर सगळे देवाचे फोटो आमच्या ऋषीने युट्यूबवर टाकलेले आहेत, ते आपल्या ह्याच्यावर ग्रुपवर आलेले आहेत, ते व्हिडिओ आपल्या घरी पाठवून द्या, त्यांना सुद्धा पाहता येतील. ते सगळे फोटो, ते व्हिडिओ त्यांनी त्या द्वारकेचं वगैरे इतकं सुंदर सगळं दाखवलंय. हे आज तर उपयोगाला आहेच आहे, पण तसं एखादे काही फोटो आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. आपल्या गॅलरीमध्ये एक फोटोचा स्वतंत्र कप्पा तयार करा. कोणत्या कोणत्या देवाला आपण गेलो होतो, आज नेमकं देवाचं रूप कसं होतं, त्याचा काढलेला फोटो वगैरे असं ह्याला सेव्ह करून ठेवा आणि त्याला दररोज एकदा पाहत जा. त्याचं नित्य स्मरण पाहिजे. नित्य स्मरणाने तो परमात्मा हृदयामध्ये त्याचं प्रतिबिंब उठतं आणि ते प्रतिबिंब आपल्याला ज्या दिवशी जायचंय की नाही त्या दिवशी उपयोगाला पडेल. मी असे बरेच माणसं पाहिलेत, मृत्यूच्या अंतिम टप्प्यामध्ये असताना सुद्धा भगवंताचं स्मरण करा. कुणीच कळत नाही त्याला. लेकीनं विचारलं, आई ओळखलीस का? ती म्हणते, कोण? तुझी छबी. कोण आहे रे, मला कळना गेले. तिला ती कळत नाही तिला. पण मी अशा काही स्त्रिया बघितल्यात, अशी काही माणसं बघितल्यात, तो स्मरण मात्र रामाचं करतो. कृष्ण 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 म्हणतो. काही अभंग वगैरे पाठेत ते मात्र बरोबर म्हणतो, तो चुकत नाही. म्हणजे काय झालं, त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जे भगवंताचं दर्शन केलंय, जे परमात्म्याचं नाम घेतलंय, ते नाम त्यांनी हृदयामध्ये साठवलं. आणि याच्यासाठी यात्रा आहे. आपल्याकडे पैसे जास्त झालेत आणि देवालाही, देव बाप्पालाही जायचंय, चला त्यांच्या बरोबर आपणही जाऊ, जसं जमेल तसं दर्शन करू, याच्यासाठी नाहीये. आपल्या भारत देशामध्ये जे अनेक तीर्थ आहेत, अनेक पुरी आहेत, अनेक ज्योतिर्लिंग आहेत, अनेक प्रकारच्या नगरी आहेत, अनेक प्रकारचे धाम आहेत, हे सगळेच्या सगळे याच्यासाठी पाहिजे. त्या देवाचं स्मरण, त्या देवाचं दर्शन आपल्याला व्हावं आणि ते आपल्याला कायमस्वरूपी आपल्या मनाच्या पटलावर ते दिसावं. याच्यासाठी आपल्याला हे स्मरण, हे चिंतन करायचं असतं. आणि तसं तर आज आपलं नागनाथ ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालेलं आहे. आता इथून आपल्याला जे काही बाकीचे दर्शन आहेत त्याच्यामध्ये काही ज्योतिर्लिंग नाही आहेत आपल्याला. त्याच्यामध्ये केदारनाथ ज्योतिर्लिंग आपल्याकडे नाहीये. परळी तुम्ही बघितलात, परळी गेलात सगळेजण? हा, सगळे जर परळीला जाऊन आलेले आहात. आपल्याकडे परळीला पण आपल्याला नाही जाता येणार. जे ज्योतिर्लिंग झालेले आपले, म्हणजे आता या ह्याच्यामध्ये नाही, त्याचं पण स्मरण पाहिजे की नाही? त्याचंही स्मरण पाहिजे. असं म्हणतात, बद्रीनाथ नावाचं धाम आहे आपल्या भारत देशामध्ये. हा, त्या बद्रीनाथ मध्ये नर आणि नारायण असे दोन देवता आहेत. आणि ह्या दोन्ही देवता ज्या आहेत ह्या अत्यंत तपस्वी आहेत. हे भगवंताचे अवतार आहेत, नर नारायण. आणि हे दोघे अत्यंत घोर अशी तपस्या करत असताना त्या दोघांचे मन विषण्ण झालं. मग विषण्ण मन झाल्यानंतर आता आपल्याला बेचैन झाल्यावर आपण काय करतो? तसं तर मला परवा एक सांगितलं, महाराज होता मन बेचैनच होत नाही. बेचैन कसं? मोबाईल सारखंच आहे. लगेच मोबाईलवर घेऊन बघत बसले की झालं, काय तुम्हाला पिक्चर बघायचं असेल पिक्चर बघा, कीर्तन बघायचं झालं कीर्तन बघा, हे बघा.
पण दोघांचं अत्यंत मन बेचैन झालं. त्यावेळेला त्या दोघांनी पण विचार केला आपण काय करावं बरं. त्या दोघांनी त्याच्या बेचैन मनाला स्थिर करण्यासाठी महादेवाची प्रार्थना केली. आणि तो जो पहाड आहे असा मोठा, त्या पहाडाच्या मध्ये साक्षात भगवान सदाशिवाचं दर्शन झालं. त्या पहाडाचं जे अंतिम टोक आहे त्यालाच एक शिवलिंगाचा स्वरूप प्राप्त होऊन ते भगवान परमात्म्याचं शिवलिंग हे केदारेश्वर या नावाने विराजमान झालं. हे आपल्याला पुढच्या वर्षी बघूत. आता ते सध्या आता बंद होते, या मला वाटतं एकत्र ह्या 8-15 दिवसात वगैरे ते बंद होईल. आता आता पुढच्या मे महिन्याच्या नंतर ते चालू होतं. आपली शक्यता अशी आहे की पुढच्या वेळेस बद्रीनाथ केदारनाथला एकदा जाऊन यावं. आपण त्यावेळेला ज्योतिर्लिंगाचं पण दर्शन करू. आज खूप सुंदर असं सकाळचंही दर्शन खूप सुंदर झालं. आमच्याकडे तर काही जणांनी 3-3दा मधून येऊन इकडून तिकडून येऊन, आमच्या मामी तर मला काय म्हणल्या, इकडून पलीकडच्या सगळ्यात पलीकडच्या ह्याच्यानं जा. पुन्हा तिसऱ्यांदा तर जाताना असं खालून मध्ये गेलं. बघितलं वाटतं मला कोणतं खालून जायला, खालून जवळ मस्त दर्शन वगैरे आपण सगळ्यांनी केलं. पण तिथलं कृष्ण दर्शन आणि इथलं एकदम सेम आहे बरं, काही फरक नाही. एकदम सेम असं भगवंताचं हे स्वरूप आहे. आपण आज आपल्या हृदयामध्ये साठवलेलं आहे. बद्रीनाथ द्वारका भगवंताचं अत्यंत श्रेष्ठ धाम आहे. धाम शब्दाचा अर्थ घर असा असतो. हे भगवंताचं घर आहे. जसं आपलं घर असतं की नाही, तसं भगवंताचं हे घर आहे. आज आपण भगवंताच्या घरामध्ये येऊन आणखी एक फार चांगली गोष्ट झाली. इथं जेवण बाहेर करायचा विचार होता, पण देवाच्या घरामध्ये जेवलेलं बरं ना, म्हणून आपण इथंच प्रसाद वगैरे आपण घेऊ आणि नंतर आपण निघू. एक छान भजन म्हणतील मामा, त्यानंतर आपण पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.